नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2025च्या संदर्भामध्ये महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थ्यांना आपण व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. आज इयत्ता 12वी राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भातील प्रकरण क्रमांक 5 समकालीन भारत, ज्यामध्ये सुशासन या घटकाचा अभ्यास आहे. या प्रकरणाच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न आपण विचारात घेणार आहोत. हे प्रश्न जे आपण अपलोड केले ते प्रकरणानुसार विचारात केलेले आहेत ह्या विषयाच्या संदर्भात, आणि प्रकरणातले प्रश्न कोणते इम्पॉर्टंट तर ते शोधलेले आहेत आपण. प्रश्नपत्रिका आतापर्यंत बोर्डाच्या ज्या झालेल्या आहेत त्यामध्ये या प्रकरणावरती कोणकोणते प्रश्न येऊन गेले त्याचा विचार करू. एकंदरीत आत्तापर्यंत ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांमध्ये या प्रकरणावरती 20 गुणांचे प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यासाठी ज्या ज्या प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत होऊन गेल्या त्या सर्वांचा आपण विचार केला. म्हणजे ऑक्टोबरमध्ये झालेल्या परीक्षा असतील, फेब्रुवारी मार्चमध्ये झालेल्या परीक्षा असतील, त्या सर्व प्रश्नपत्रिका 2021मध्ये, 2022मध्ये झालेल्या 2, 23मध्ये झालेल्या 2 प्रश्नपत्रिका, 24मध्येही अशाच 2 प्रश्नपत्रिका आपल्याला बोर्डाकडून मिळालेले आहेत. तर त्या सर्वांचा अभ्यास या ठिकाणी विचारात घेतला. तर असं दिसून येतं की ऑक्टोबर 2021मध्ये ह्या प्रकरणावरती 1 मार्काचे 2 प्रश्न, चुकीबरोबर सहसंबंध, स्वमत आणि दीर्घोत्तरी 150 ते 200 मार्काचा जो प्रश्न आहे त्यावरती 1 प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारला गेलेला आहे. मार्चमध्ये पहा 1 मार्काचा 1 आणि चुकीबरोबर सहसंबंध, स्वमत आणि 80 ते 100 मार्काचा 5 मार्काचा प्रश्न. जुलैमध्ये पुन्हा 1 मार्काचे 4 प्रश्न, चुकीबरोबरचा 1 प्रश्न, सहसंबंध, स्वमत आणि 5 मार्काचा 1 प्रश्न. मार्चमध्ये गटातनं बसणारा 1 मार्काचा प्रश्न, संकल्पना चित्र ह्यावर्षी विचारण्यात आलं या प्रकरणावरती. बाकी प्रश्न सेमच आहेत, चुकीबरोबर सहमत, स्वमत. जुलैमध्येही जवळपास थोडंसं चेंजेस या ठिकाणी होते, परंतु जे मोठे क्वेश्चन आहेत ते मात्र बदलत नाहीत. या सर्वांचा विचार करून असं लक्षात आलं की संकल्पना चित्र विचारलं गेलं तर मग त्याचा अभ्यास करावा लागेल. या प्रकरणामध्ये आपल्याला एक पुस्तकामध्ये स्वाध्यायात दिलेलं आहे सुशासनाची मूल्य, तर त्या प्रश्नाचा आपण अभ्यास करून ठेवायचा आहे. यानंतर इतर काय आहेत संकल्पना चित्र आपण स्पेशली पाहणारच आहोत, परंतु जे स्पेशली महत्त्वाचं आहे त्याचा मी उल्लेख या ठिकाणी केला. चुकीबरोबरचा प्रश्न आहे 2 गुणांचा. त्यामध्ये सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. 2 राजकीय कार्यकारी प्रमुखांसोबत लोकायुक्त चौकशी करू शकतात. 3 पारंपरिक प्रशासन कार्यक्षम होते. 4 भारतात लोकपाल व लोकायुक्त या अधिकारपदांची निर्मिती करण्यात आली. हे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न सहसंबंध स्पष्ट करा, 3 मार्काचा आहे. त्यामध्ये माहितीचा अधिकार आणि सुशासन, सुशासन आणि ई प्रशासन, लोकपाल आणि भ्रष्टाचार निर्मूलन. त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न स्वमत लिहा. त्यामध्ये ई प्रशासनाला जनतेच्या जवळ आणलेले आहे. माहितीचा अधिकार हा लोकशाही बळकट करण्यात महत्त्वाचा ठरतो. ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झालेली आहे. 4 पारदर्शकता हे सुशासनाचे महत्त्वाचे मूल्य आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे दीर्घोत्तरी 5 मार्काचा. सुशासनाच्या कोणत्याही 5 मूल्यांची माहिती लिहा. समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. 3 भारतात प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न स्पष्ट करा. 4 या आधुनिक काळात राज्यांची भूमिका कोणती असावी. 5 आहे आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तनासाठी राज्यांची भूमिका स्पष्ट करा. हे 5 मार्कांचे प्रश्न आहेत.
यानंतर या प्रकरणावरती दीर्घोत्तरी प्रश्न देखील विचारले जातात 10 मार्काचे. तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, सुशासनाचे मूल्य पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे दिले जातात. यामध्ये सुशासनाच्या मूल्यांचे कोणतेही मुद्दे येऊ शकतात. मी इथं काही घेतलेले आहेत, परंतु सर्व मुद्दे तुमचे पाठ असावेत. कधीही कोणता मुद्दा ह्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. दुसरा आहे, भारतात सुशासन निर्माण करण्यासाठी तयार केलेल्या पुढील कार्यक्रमांची चर्चा करा. यामध्ये लोकपाल आणि लोक आयुक्त, ई प्रशासन, माहितीचा अधिकार यांसारख्या घटकांचा समावेश त्यामध्ये केलेला असतो. तर अशा प्रकारे हे समकालीन भारत सुशासन ह्या प्रकरणाच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न होते. यानंतर शेवटचं प्रकरण असेल 6वं. याच्या संदर्भात देखील आपण महत्त्वाचे प्रश्न आज अपलोड करणार आहोत. हे दोन्ही प्रकरणांचे प्रश्न अभ्यासून घ्या. यानंतर उद्या सकाळी संकल्पना चित्रांचा ही एक व्हिडिओ अपलोड केला जाईल. नकाशा वाचनाचा एक व्हिडिओ अपलोड केला जाईल. हे दोन्ही व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे, कारण चांगले मार्क मिळवून देणारे 2 प्रश्न आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्क मिळवता येऊ शकतात. ह्या प्रश्नांचा आपण सकाळी अभ्यास करूयात. दुपारी राज्यशास्त्राचा पेपर आहे. जाण्यापूर्वी तुम्ही त्या घटकांचा अभ्यास करून जर गेलात तर परीक्षेला सहज त्या प्रश्नांची उत्तरं आठवू शकतील. पण उद्याचे हे 2 व्हिडिओ विचारात घ्यायला किंवा आपण एकच व्हिडिओमध्ये दोन्ही घटक पाहूयात, जेणेकरून तुम्हाला फारसा वेळ त्यामध्ये जाणार नाही. तर भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.